नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रे किचनमध्ये. आज आपण पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत आणि तर्रीदार अशी मिसळ, जी अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनून तयार होते. चला तर लगेचच कृतीकडे वळूया. इथं साहित्य काय काय घेतलंय बघा. पाऊण वाटी मोड आलेली मटकी घेतलीये, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा तीळ आहेत. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. एक छोटासा टोमॅटो ही चिरून घेतलाय. मुठभर ताजी कोथिंबीर आहे. 15-16 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा आल्याचे तुकडे घेतलेत. 2 मोठे चमचे खोबऱ्याचे पातळ काप घेतलेले आहेत आणि थोडासा कढीपत्ताही घेतलेला आहे फोडणीसाठी. सुरुवातीला आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे. त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये ही मटकी घातली. त्यानंतर साधारण 4 वाट्या इतकं पाणी घालायचंय आपल्याला. मी पातेल्यामध्ये शिजवून घेते. तुम्ही जर कुकरमध्ये शिजवणार असाल तर 2 शिट्ट्या काढून घेतल्या तरीही चालेल. असं मटकी शिजवताना भरपूर पाणी घातलं ना, सगळ्या पाण्यामध्ये मटकीचा छान असा स्वाद उतरतो आणि आपण मग रस्सा बनवताना हे सगळं पाणी मटकी अशीच वापरली का रश्श्याला चव खूप छान येते, म्हणून मी जास्त पाणी वापरले. इथं 1 चमचा मीठ घातलं. त्यानंतर पाव चमचा हळद घालते. हे सगळं आता व्यवस्थित असं ढवळून घेऊया एकदा. आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला याची एक उकळी काढून घ्यायची आणि गॅस बारीक करून परत हे साधारण 8 ते 10 मिनिटांसाठी असं शिजत ठेवायचं आहे. बघा, एक उकळी आली आहे. आता गॅस बारीक करते आणि आपण हे शिजवून घेऊया. मटकी छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे. तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया. कढईमध्ये तीळ घातलेत. 1 मोठा चमचा तीळ घेतलेत हे. त्यानंतर जिरे घातले. हे दोन्हीही आता आपण चांगलं परतवून घ्यायचे. अगदी मिनिटभरामध्ये तीळ आणि जिरे भाजले जातात, जास्त वेळ लागत नाही. इथं आपले तीळ आणि जिरे भाजलेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जास्त वेळ भाजायचं नाही, नाहीतर मग ते कडवट होतं. तीळ जिरे भाजल्यानंतर आपल्याला हे खोबऱ्याचे कापही भाजून घ्यायचे. खोबऱ्याचा खीस वापरला ना तरीही चालतो. सुरुवातीला 1 मिनिटभर असंच परतून घ्यायचं, तेल घालायचं नाही. आणि मिनिटभर थोडंसं परतलं का मग साधारण 4-5 थेंब इतकंच तेल घालायचं आणि हे खोबरं आपल्याला चांगलं ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचे. मिसळीसाठी जे वाटण करतो ना, त्याच्यामध्ये खोबरं कांदा हे चांगलं भाजून घ्यावं लागतं. मगच आपल्या त्या रश्श्याला चव खूप छान येते. त्यामुळे हे कच्चं ठेवायचं नाही, खूप छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. खोबरं काढून घेतले. आता आपल्याला लगेचच कांदाही भाजून घ्यायचा आहे. हा सगळा कांदा कढईमध्ये घालते. थोडासा असाच परतून घेऊया आणि त्यानंतर तेल घालून याला चांगला रंग येईपर्यंत परतून घेऊया. इथं बघा, आपला कांदा छान असा भाजत आलेला आहे. आता याच्यामध्ये जे चिरून घेतलेलं टोमॅटो होतं ते घालायचे आणि हे पण आपल्याला परतून घ्यायचे. ज्यांना कोणाला टोमॅटो आवडत नाही त्यांनी नाही घातलं तरीही चालणार आहे, पण छोटंसंच टोमॅटो घातलंय त्याच्यामुळे आपल्या रश्श्याला खूप छान अशी चव येते. टोमॅटो पटकन शिजला जावा म्हणून मी साधारण पाव चमचा इतकं मीठ घातलं. आता हे परत एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि 2 मिनिटांसाठी हे असंच आपल्याला भाजू द्यायचे. 2 मिनिटांमध्ये टोमॅटो ही छान मऊ झालाय आपला. गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये हे आपल्याला काढून घ्यायचे आणि हे थंड करून घेऊया. कांदा टोमॅटो थंड होते तोपर्यंत जे भाजून घेतलेले जिरे तीळ खोबरं होतं ते आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. अगदी बारीक असं वाटून घ्यायचे आणि हे असंच वाटलं जातं, याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही आपल्याला. बघा, खोबरं ते वाटून झाले. आता याच्यामध्ये लसूण आलं आणि हे भाजून घेतलेलं कांदा टोमॅटो कोथिंबीर घालायची आणि हे पण वाटून घ्यायचंय मिक्सरमधून. लागलं तर 2-3 चमचे पाणी घालायचं, त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही आणि हे बारीक असं वाटून घ्यायचंय. इकडे आपली मटकी ही छान शिजलेली आहे. इथं बघा, एकदम मऊसूत अशी मटकी शिजली आपली. मी तुम्हाला दाखवते. पटकन अशी मऊ होती म्हणजे मटकी छान शिजली गेलीये.
आता लगेचच आपल्याला रस्सा करायला घ्यायचा आहे मटकीचा. त्याच्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. त्याच्यात साधारण 2 पळ्या इतकं तेल घालते. आता तर्रीदार मिसळ बनवायची आहे म्हणल्यावर तेल थोडंसं जास्तच घालावं लागतं. तेल गरम झालं का अर्धा चमचा मोहरी घालते. मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडले ना आता याच्यात पाव चमचा हिंग घालायचंय. त्यानंतर 1.5 चमचा घरचं बनवलेलं तिखट घालते मी. याच्यामध्ये पण सगळे मसाले असतात, धने पावडर, जिरे पावडर, सगळं काही असतं. हा मसाला परतून त्यानंतर आपण जे वाटण बनवलं होतं ना रश्श्यासाठी ते सगळं वाटण याच्यामध्ये घालायचं आणि एकदम व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे. यातल्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपण आधी भाजून घेतलेल्या होत्या. जास्तीचा काही वेळ लागत नाही. साधारण 2-3 मिनिटांमध्ये हे वाटण आपलं छान असं भाजून होतं. मिसळीच्या रश्श्याचं एक सिक्रेट असतं. कांदा त्याच्यानंतर खोबरं जे घेतले ते सुरुवातीलाच एकदम असं डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं असतं म्हणजे रश्श्याला खूप छान चव येते. इथं आपण एक मोठा चमचा मिसळचा मसाला घातला आहे. मसाला घातल्यानंतरही 1 मिनिटभर हे परतून घेते मी आणि त्यानंतर छान तेल सुटेपर्यंत याला असंच ठेवते मी. बघा आत्ताच छान असं तेल सुटायला लागले. 2-3 मिनिटांमध्ये छान तेल सुटतं आपल्या वाटणाला. त्यानंतर आपण जे मटकी शिजवलेलं पाणी होतं ते मटकी सहित याच्यामध्ये घालायचे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेस आपण हे मटकी शिजवलेलं पाणी या वाटणामध्ये घालेल त्यावेळेस ते अगदी गरम असलं पाहिजे, थंड झालेलं नसावं. असं गरम कडकडीत पाणी वाटणामध्ये घातलं ना आपल्या रश्श्याला खूप छान अशी तर्री येते. अजून याच्यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागणार आहे आपल्याला. साधारण पाव कप इतकं पाणी मी घालते. हे पण गरम करून घेतलेलं पाणी आहे. आता परत एकदा हे ढवळून घ्यायचं आपल्याला आणि मीठ चेक करायचं आहे एकदा. आपण मटकी शिजवतानाही मीठ घातलेलं होतं. त्यानंतर कांदा टोमॅटोच्या वेळेस पण मीठ घातलेलं होतं. त्यामुळे मला आता मीठ घालायची गरज नाही. मीठ अगदी बरोबर असं झालेलं आहे. आता हा रस्सा साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला असाच मंद गॅसवरती शिजवून घ्यायचा. बघा 4-5 मिनिटांनंतर कशी जबरदस्त तर्री आली आहे आपल्या रश्श्याला. परत एकदा हे ढवळून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कन्सिस्टन्सी बघा अशी पातळच ठेवायची. मिसळीचा रस्सा असा जास्त दाटसर छान लागत नाही. थोडासा पातळ असला ना मगच तो छान लागतो. शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि इथं आपला तर्रीदार असा मटकीचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. आपल्याला आता ताट वाढवून घ्यायचे. त्याच्यासाठी एका प्लेटमध्ये फरसाण घातलं. हे मिसळीसाठीचं फरसाण असतं, खास वेगळं असं फरसाण बाजारामध्ये मिळतं मिसळीसाठीचं. त्याच्यामध्ये आता रस्सा घालायचे. साधारण 2-3 पळ्या रस्सा घालायचा. त्यानंतर 1 पळी अशी तर्री घालायची आपल्याला. आता 31 डिसेंबर जवळ येतोय आणि तुमचाही विचार असेल की पार्टीसाठी काहीतरी कमी वेळामध्ये होणारं करायचंय पण असं झणझणीत असं असावं, तर या प्रकारची मिसळ नक्कीच करून बघा. अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे. जास्त काही वेळ लागत नाही, जास्त फापट पसारा पडत नाही भांड्यांचा, पटकन तयार होते आणि खायला म्हणाल तर एकदम जबरदस्त लागते. इथं आपण रश्श्याची आणि तर्रीची 1 वाटी ठेवली आहे. बाजूला सोबत थोडंसं फरसाणही ठेवायचे आणि सोबत मस्त असे पाव, त्यानंतर लिंबू. 1 नंबर बेत होतो. या 31 डिसेंबरच्या पार्टीला किंवा नवीन वर्षाच्या पार्टीला तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्हाला या प्रकारची मिसळ नक्कीच आवडेल. प्रत्येकाची करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. ज्या पद्धतीनं मी करते ती पद्धत तुम्हाला दाखवली आहे. तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर एक लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही अजून त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या. कारण तुम्ही आपले व्हिडिओज तर आवडीने बघता पण सबस्क्राईब मात्र करत नाही. त्यामुळे एक विनंती आहे माझी की आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही आपले सगळे व्हिडिओ बघू शकाल.
तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.